काय आहे की महाविकास आघाडीचे नारद मुनी संजय राऊत ज्या पद्धतीने टीका करतात, तर मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे आणि तो तुमच्या माध्यमातून विचारतोय। माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर अजून त्यांनी दिलेलं नाही। महाविकास आघाडीच्या काळात स्वतः संजय राऊत यांनी तटकरेजी, अजित पवारजी, आमचे आताचे जनतेचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे, मिलिंद नार्वेकरजी यांच्याबरोबर मी हॉटेलचं नाव पण सांगतो, हयात हॉटेल येथे 2 मीटिंग संजय राऊतांनी केल्या की उद्धव साहेबांना बाजूला करूया आणि आपण सगळे एकत्र राज्य स्थापन करूया। अशा 2 मीटिंग संजय राऊतांनी महाविकास आघाडीच्या काळात घेतल्या आणि आता तेच संजय राऊत महायुतीबद्दल आणि जनतेचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेंच्या बाबत उलटसुलट विधानं करतायत। तर त्यांना जनाची नाही तरी मनाची वाटली पाहिजे, कारण या ज्या 2 मीटिंग त्यांनी केल्या त्या 2 मीटिंग याच उद्धव ठाकरेंना पदावरून बाजूला करूया आणि आपण सरकार स्थापन करूया। कारण उद्धव ठाकरे काय ऐकत नाहीत, ॲडॅमेंट आहेत, आमदारांना भेटत नाहीत, बाकीची कामं करत नाहीत, तर त्यांना बाजूला करूया। म्हणजे ज्या नेत्याला आता ते म्हणतात आमचा नेता आहे, त्याच नेत्याच्या विरोधात कटकारस्थान करणारा हाच नारद मुनी आज इकडे राहून आपल्याला सांगतोय की महायुतीचे उमेदवार पडतील आणि एकनाथरावजी शिंदेंचे उमेदवार पडतील। यांनी जनाची नाही तरी मनाची ठेवावी। आणि आज हा जो आरोप केलेला आहे मी, हा आरोप नाही, ही फॅक्ट आहे की यांनी 2 मीटिंग घेतल्या। मी हॉटेलचं नाव पण सांगितलं, हयात, कोण कोण उपस्थित होतं ते पण सांगितलं, आणि मीटिंग होती की उद्धव ठाकरेंना बाजूला करायची। म्हणजे ज्या पक्षात राहतोय त्या पक्षाच्या नेत्याला बाजूला करायची मीटिंग घ्यायला पुढाकार संजय राऊतांनी घेतलेला आणि 2 मीटिंगा घेतल्या। मी नावं पण तुम्हाला सांगितली, परत रिपीट करतो। अजित पवारजी, सुनील तटकरेजी, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेजी, मिलिंद नार्वेकरजी, हे सगळे उपस्थित होते। त्याच्यामुळे आता यांनी तोंड बंद करावं आणि ज्या पद्धतीचं त्यांचं चाललेलं आहे या गोष्टी त्यांनी आता बंद करायला पाहिजेत। पण काय माहिती आहे का, त्याचं कारण मला असं वाटतं की रोज रात्री खूप राष्ट्रीय कार्यक्रम झाल्यामुळे सकाळी उठल्यावर ते हँगओव्हर उतरत नाही, त्याच्यामुळे ते 9 वाजता जे बरळतात तो त्या रात्रीचा परिणाम असावा। तर त्यांनी त्या रात्रीचा पण खुलासा केलेला बरा, कारण काय आहे की प्रकरण जास्त झालं की मग सकाळी ती नशा राहते आणि मग त्याच्यामध्ये ते रोज सकाळी 9 वाजता बडबडतात। तर त्यांनी त्या पद्धतीने जे बरळलं आहे ते थोडं कमी केलेलं बरं। नाही, हा गौप्यस्फोट केला, अजून पुष्कळ गोष्टी बाकी आहेत, निवडणुका आहेत। मी 1 दिवसाआड रोज एक गोष्ट बाहेर काढणार आहे। आता याच्या आधी पण आम्ही काढलेली की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेंना ठार मारण्याचा कट हा उद्धव ठाकरेंनी रचला होता। त्यांना नक्षलवादी एरियाचे पालकमंत्री असताना पण Z+ सिक्युरिटी दिली नव्हती। त्यांच्या एका सहीने ती सिक्युरिटी मिळत होती, पण ती दिली नव्हती का, तर एकनाथरावजी शिंदेंचा जीव गेला पाहिजे, म्हणजे ते बाजूला होतील आणि आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करता येईल। अशा प्रकारच्या स्वतःच्या पक्षातील लोकांबद्दल वाईट विचार करणारे उद्धव साहेब ठाकरे
त्याचं उत्तर आजपर्यंत ना संजय राऊतनी दिलंय ना उद्धव ठाकरेंनी दिलंय. आणि हा आता दुसरा गौप्यस्फोट आहे की ही मीटिंग हॉटेल सकट सांगितलेली आहे, नेते कोण होते ते पण सांगितलेलं आहे. पण ही बैठक उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर महाविकास आघाडी असताना घेतलेली बैठक आहे. झाल्या की बाबा यांना बाजूला करा. एकनाथ शिंदे सुद्धा या बैठकीला होते ना. पण एकनाथ शिंदेवरच आता बरेचसे आरोप जे आहेत. मग मी तेच तर सांगतोय की एकनाथरावजी शिंदेंना पण त्या बैठकीला संजय राऊतांनी बोलवलं होतं. ही बैठक हयात हॉटेलमध्ये झाली आणि त्याच्यामध्ये यांचं मतच हे होतं की उद्धव साहेबांना बाजूला करूया आणि राज्य स्थापन करूया. पण ती पुढे चर्चा आहे किंवा ती मीटिंग मध्ये कुठे विस्कटली किंवा काय संजय राऊतांना ज्यांना अपेक्षित होतं ते त्यांना मिळालं नाही म्हणून ते या चर्चेमधून बाजूला गेले. अजित पवार असतील, सुनील तटकरे असतील, कारण काय झालं काय? हा संजय राऊतांनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं, एक चर्चा अशी पण नाही, ती चर्चा तर होतीच, कारण त्याच्यासाठी त्यांनी ती मीटिंग ऑर्गनाईज केली होती ना. हा, त्यांना सगळ्या गोष्टी पाहिजेत. आणि जे आता म्हणतायत त्यांनी ही सगळी सुरुवात त्यांनी केलेली आहे. आणि हे जे तुम्ही म्हणताय पुढचं, तर ते आता हा एक गौप्यस्फोट आहे. पुढे आम्ही आगे आगे देखो होता है क्या. अहो काय आता म्हणजे कसं आहे माहिती आहे, मी काय सांगितलं, रात्रीचे कार्यक्रम जास्त झाले की सकाळी त्या नशेमध्ये बरळतात. ते सकाळचंच आहे ना हे बरळणं. त्याच्यामुळे एवढे आदर्श मुख्यमंत्री, जनतेचे मुख्यमंत्री, गेल्या 2 वर्षात त्यांनी जेवढे निर्णय घेतलेत अशा प्रकारचे निर्णय याच्या अगोदरच्या एकाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एवढ्या कमी वेळात घेतले नाहीत. असे मुख्यमंत्री, आणि त्यांच्याबद्दल जर तू हे म्हणत असतील की त्यांचं अस्तित्व राहणार नाही, म्हणजे हा पोरखेळ आहे. म्हणजे याला उत्तर देणं पण ते आम्हाला त्याची कीव करावीशी वाटते, असा प्रकार आहे. या बैठकीबद्दल उद्धव ठाकरेंना माहिती झालं नसेल तरी देखील ते संजय राऊतांच्यावर इतका विश्वास का टाकतात असं वाटतं? मला असं वाटतं की कदाचित संजय राऊतांना उद्धव ठाकरे साहेबांचं आणि आदित्य ठाकरे साहेबांचं काहीतरी माहीत असावं, सिक्रेट. त्याच्या जोरावर कदाचित ते ब्लॅकमेल करत असावे. कारण उद्धव साहेब काय बोलतच नाहीत, त्याला रोखण्याचा पण प्रयत्न होत नाही. म्हणजे ह्याच्यात काहीतरी असणार ना, दुखती नस कुठची तरी असावी. त्याचे परिणाम आता महाराष्ट्र भोगतोय. बरं, मिलिंद नार्वेकरांचंही तुम्ही नाव घेतलं. आता काही दिवसांत शिवसेनेमध्ये येणार अशी चर्चा होती, तर तसं काही घडतंय का? नाही, त्या बाबतीत आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी खुलासा केलाय आणि त्यांनी सांगितलंय तसं काही नाही आहे. त्याच्यामुळे त्या विषयाच्या बाबतीत आपण बोलू शकत नाही. साहेब, महाविकास आघाडी स्थापन करताना संजय राऊतांचा रोल महत्वाचा होता आणि आता पुन्हा ते ह्या 2 बैठकींचा तुम्ही उल्लेख केला. मग हे स्क्रिप्ट कुठून आलं होतं? हे स्क्रिप्ट कुठून आलं होतं संजय राऊतांना विचारायला पाहिजे ना. आम्ही तर तेच बोलतोय. मी तर हॉटेल सकट सांगतोय ना. माणसांची नावं पण आम्ही सांगितली, नावं पण सांगितली ना नेत्यांची. असं अज्ञात बैठक ते नाही बोलत आहे आम्ही. हेच संजय राऊत अशा प्रकारचा काम करणारे व्यक्ती आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि याच्या पुढचं या विषयाचा पार्ट 2 आपण नंतर बोलू. सुरुवात आहे. सेकंड क्वेश्चन झालेलं आहे. पहिल्या क्वेश्चनचं पण गडचिरोलीच्या एकनाथराव शिंदेंना जे कट केलेला ठार मारण्याचा, त्याच्याबद्दल अजून उत्तरं आलेली नाहीत. बॅकफूटवर गेलेले आहेत, तोंड बंद करून बसलेले आहेत. आता हा प्रश्न दुसरा आहे, हा गौप्यस्फोट आहे, याचं उत्तर द्यावं. एक महत्वाचा प्रश्न सगळ्याला काय घेतली होती त्या बैठकीत? यांना बोलावण्यात आलं, बैठकीत हे प्रकार करण्यात आले. याच्या पुढचा आपण येऊ ना. तुम्ही काय थोडी उत्सुकता, एका याच्यात सगळं होणार नाही. ऐका, आता हा विषय केला, आता त्यांना विचारा ना की हे काय झालं ते. सगळ्या गोष्टी आहेत. अहो साहेब, सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत. तुम्ही फक्त वाट बघा, आम्ही एक एक गोष्ट बाहेर काढू. आजही संजय राऊत बरंच काय काय बोलतात, आम्हाला चांगलं माहिती आहे. आणि सुनेत्रा पवार यांचा पराभव ते करणार आहे. बघा,
संजय राऊतांचं नाव नारद मुनी ठेवलंय आम्ही. त्यांचं काम काय असतं? भांडणं लावून देणं. त्याच्यामुळे स्वतःच्या कल्पनाशक्तीला जास्तीत जास्त वाव देऊन अफवा कशा पसरवण्यात येतील याचे ते मास्टर माइंड आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याला किती सिरियस घ्यायचं राजकारणात हे महाराष्ट्रातली जनता आता जाणू लागलेली आहे. दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे. दुसरा मुद्दा असा आहे की ज्या कोल्हापूरच्या जागेची इथे निवडणूक आहे, आदरणीय महाराज त्यांना रिंगणात काँग्रेसने उतरवलं आहे. म्हणजे मी काँग्रेसमध्ये होतो त्यावेळी हे सगळं घडत असताना कोर कमिटीत काँग्रेसच्या स्पष्ट सूचना होत्या बंटी पाटलांना की तुम्ही उभं राहायचं कोल्हापूरमधून. स्वतःवरचं उभं राहण्याचं संकट, कारण इथे हारणारे माहीत आहे, ते संकट टाळण्यासाठी त्यांनी महाराजांचा वापर केला आणि त्यांना या राजकारणात उतरवलं. पण आता मी एक तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय आणि तो व्हिडिओ बघितल्यावर असं आहे की माझं असं स्पष्ट मत आहे की ज्या काँग्रेसने महाराजांना राजकारणात उतरवून त्यांचा अपमान केलाय, त्याच काँग्रेसचे नेते आदरणीय राहुल गांधी महाराजांबद्दल काय बोलतायत ते जरा आपण ऐकावं. आणि याच्यासाठी बंटी पाटलांनी आणि काँग्रेसने या कोल्हापूरकरांची सगळ्यांनी माफी मागावी. आणि कोल्हापूरकरांना माझं आव्हान आहे की जर अशा प्रकारे महाराजांचा अपमान करत असतील तर त्या काँग्रेसला तुम्ही मत देणार का? हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर लावतोय. हा व्हिडिओ जरा तुम्ही बघा. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय राहुल गांधीजींचा हा व्हिडिओ आहे. महाराजाओं का राज था, जो भी वो चाहते थे कर देते थे. किसी की जमीन चाहिए होती थी उठा के ले जाते थे. कांग्रेस पार्टी और हमारे कार्यकर्ताओं ने देश की जनता के साथ मिलकर आजादी प्राप्त की, लोकतंत्र लाए और संविधान देश को दिलवाया. परत प्ले करतो. राजाओं महाराजाओं का राज था, जो भी वो चाहते थे कर देते थे. किसी की जमीन चाहिए होती थी उठा के ले जाते थे. कांग्रेस पार्टी और हमारे कार्यकर्ताओं ने देश की जनता के साथ मिलकर आजादी प्राप्त की, लोकतंत्र लाए और संविधान देश को दिलवाया. म्हणजे ज्या महाराजांना उमेदवारी दिली त्या महाराजांबद्दल, या देशातल्या राजे महाराजांबद्दल जर काँग्रेसच्या नेत्यांची प्रवृत्ती आणि वृत्ती आणि भूमिका जर अशा प्रकारची असेल तर हा महाराजांचा अपमान, हा संपूर्ण कोल्हापूरकरांचा अपमान आहे की ज्या शाहू महाराजांनी या देशाला दिशा दिली, महाराष्ट्राला दिशा दिली आणि त्या दिशा देणाऱ्या शाहू महाराजांच्या वंशजांना, म्हणजे जे आपण राजे महाराजे म्हणतोय, आज त्यांचा जो अपमान काँग्रेस करते उमेदवारी देऊन, म्हणजे उमेदवारी देऊन त्यांच्यावर चिक्कल फेकण्याचं काम जे काँग्रेस करते, तर त्या काँग्रेसला मत देण्याची कोल्हापूरकरांना गरज आहे का याचा विचार कोल्हापूरकरांनी करावा. आणि हा ज्येष्ठ नेत्याचा व्हिडिओ आहे. बंटी पाटलांचे सगळ्यात ज्येष्ठ नेते, म्हणजे याच्यावरती दुसरं कोण नाही. तर बंटी पाटलांनी पण माफी मागितली पाहिजे आणि काँग्रेसनी पण माफी मागितली पाहिजे अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी केल्याबद्दल. साहेब, हा पहिला शाहू महाराजांचा कुठं उल्लेख नाही. तुम्ही जर कोल्हापूरच्या गादीचा अभ्यास करून, आता तुम्ही ज्येष्ठ नेते, तुम्ही पूर्वी तुमचे स्वतः नेते होते, पण कोल्हापूरची परिस्थिती थोडी वेगळी आहे आणि हे जे विधान केलेलं आहे ते देशातले इतर राज्याने अशी परिस्थिती आहे. त्यामुळे हे थोडंसं दिशाभूल करणार आहे. नाही, तुम्ही
विषय भरकटवू नका. महाराज म्हणून आपण त्यांना संबोधतो की नाही याचं उत्तर द्या. तर आपण महाराज बोलतो. सगळ्या राजे महाराजांबद्दल बोलल्यावर त्याच्यामध्ये हे महाराज आलेच ना. तुम्ही असं कसं म्हणू शकता की कोल्हापूरचे आता जे निवडणुकीला उभे राहिलेले महाराज आहेत त्यांच्याबद्दल हे वक्तव्य नाही असं बोलू शकतो का आपण? तसं राहुल गांधींनी बोलायला पाहिजे. राहुल गांधी तसं बोललेत का? तर बोललेले नाहीत. त्यांनी राजे महाराजे हा उल्लेख केला. हो आहे, हे ट्विट केलेलं आहे. हे संपूर्ण एक मिनिट अरे बाबा एक तर आता जरी ते राजर्षी नसतील तर ते एक त्यांचे वाक्य वंशज असं आहेत. आहे, आणि स्वातंत्र्य गुलाबाचा इतिहास पाहिला ऐका ना सरसकट जरा 2 मिनिटं. तुझा प्रश्न मला कळला राजा. हे जे आहे मी बोललेलो नाही, माझ्यावर रागवू नका. हे ऐका हे राहुल गांधी बोलले आहेत. राग राहुल गांधीवर पाहिजे की नको? राहुल गांधींनी माफी मागायला पाहिजे ना. त्याच्यात एक असं आहे, अहो जरी मग काळात झालं ना, मग स्वातंत्र्यपूर्व काळात राजे महाराजे महाराष्ट्रात नव्हते का? आपलं दैवत काय होतं? याच राजाचं दैवत म्हणतो ना आम्ही. अहो माझं पण ते दैवत आहे ना. अरे राजा माझे पण दैवत आहे असं तू काय विचारतोयस? शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, आमचं दैवत आहे. राहुल गांधी जे बोललेत राजे महाराज आहे असे करत होते, मग हा अपमान नाही का शाहू महाराजांचा? काय कुठे चाललंय काय? नाही आम्ही जरा एक मिनिट. अरे जरा एक मिनिट मला उत्तर तर देऊ द्या. एक लक्षात घ्या, पुढचं उत्तर बरोबर आहे आणि मागचं वाक्य चुकीचं बोलणं हे चालतं का? हे चालत नाही. अपमान केलेला आहे तो केलेला आहे. राजे महाराजांचा अपमान केलेला आहे. राहुल गांधींनी माफी मागितली पाहिजे, बंटी पाटलांनी माफी मागितली पाहिजे, काँग्रेसनी माफी मागितली पाहिजे. साधा प्रश्न आहे ना. आमचं दैवत आहे ना. आमचं दैवत नाही का? शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, आमचं दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. हा सगळ्यांचा अपमान केलेला आहे ना. हा अपमान कोणाचा आहे? हा देतो तुम्हाला तारीख. हा आत्ता कालचा व्हिडिओ आहे. कालचा म्हणजे आता तुम्हाला मी याच्यावर याची लिंक पाठवतो सगळ्यांना. हा लिंक आहे. अपमान कोणी केला? मी केला का? हा मी केलाय. पण आम्ही बघा एक लक्षात घ्या, आम्ही सन्मानच केलेला आहे. आम्ही अजिबात कुठे अपमान. आता हा अपमान कोणी केला? हा राहुल गांधींनी केलाय. आमचा काय संबंध आहे? बरं, एक महत्वाचा प्रश्न आहे. उज्ज्वल निकम यांना जरी उमेदवारी दिली असेल, एक लक्षात घ्या, महायुतीचा उमेदवार उज्ज्वल निकम हा तिकडून 100% ते निवडून येतील. कारण वर्षा गायकवाड जे काँग्रेसच्या उमेदवार आहेत त्यांचं उत्तर मध्य मुंबईमध्ये काहीही नाही. त्यांना कोण विचारतही नाही. त्यांचा जो मतदारसंघ आहे तो दक्षिण मध्य मतदारसंघ आहे. त्यांचे वडील आदरणीय एकनाथरावजी गायकवाड जे निवडून आलेले ते दक्षिण मध्यमधून निवडून आलेले आहेत. उत्तर मध्यमध्ये त्यांचा संबंध नाही. ॲक्च्युली खरं बघायला गेलं तर महाविकास आघाडीने तिथून उमेदवारी द्यायला पाहिजे होती नसीम खान यांना. कारण नसीम खान हे तिकडचे 2 वेळा निवडून आलेले आमदार आहेत आणि एक मुस्लिम चेहरा आहे. तो मतदारसंघ मुस्लिम बहुल आहे. अशा मतदारसंघामध्ये काँग्रेसनी नसीम खान यांना उमेदवारी दिलेली नाही. याच्यातून एक गोष्ट सिद्ध झाली की महाराष्ट्रात एकही मुस्लिम उमेदवार काँग्रेसने आणि महाविकास आघाडीने दिलेला नाही. म्हणजे मुस्लिम मतदारांना फक्त मत देण्यासाठी वापरायचं, त्यांचा वापर करून घ्यायचा, पण त्यांना पद किंवा राजकारणातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यापासून वंचित ठेवायचं. हा जो काँग्रेसचा जो रोख आहे हा दिसून आलेला आहे. त्याच्यामुळे मुस्लिम एकाही उमेदवाराला त्यांनी उमेदवारी दिलेली नाही आणि मुस्लिम जनतेचा पण केलेला अपमान आहे काँग्रेसने.
की एका बाजूला बोलायचं की आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जातो, एका बाजूला बोलायचं आम्ही सगळ्यांचा विचार करतो, आणि दुसऱ्या बाजूला मुस्लिम, बरं त्या ठिकाणी असं पण नाही की मुस्लिम पॉप्युलेशन नाही आहे, तिकडे जवळजवळ 4 लाखाच्या दरम्यान पॉप्युलेशन आहे. मग अशा ठिकाणी मुस्लिम उमेदवाराला त्यांनी उमेदवारी दिलेली नाही. त्याचा केवळ एकच हेतू आहे की त्यांना बाजूला ठेवणं. तो त्यांचा अपमान केलेला आहे. आणि वर्षा गायकवाड जी कमीत कमी 2 ते 2.5 लाख मतांनी त्यांचा पराभव हा उत्तर मध्यमध्ये ऑलरेडी झालेला आहे. कारण तिथे त्यांना सपोर्ट करणारं, मदत करणारी कुठची यंत्रणा नाही. खरे वारसदार कोण आहे ही जनताच आता सांगेल. नाही, मग खरं वारसदाराची जी भूमिका आहे ते मागे ज्यावेळी शरद पवार साहेबांनी उभं केलेलं त्यांना, त्यावेळी शरद पवार साहेबच म्हणत होते ना, हे आम्ही तर म्हणालेलो नाही, शरद पवार साहेबांनीच म्हटलेलं आहे की ते खरे वारसदार आहेत. आम्हाला त्या वादात पण जायचं नाही. आम्ही बोललोय का? शरद पवार साहेब बोलले ते खरे वारसदार आहेत आणि त्यांनी त्याच्यासाठी सगळे पुरावे पण दिलेले आहेत. आता जनतेने बघायचं. पण याचं काय की ज्या राहुल गांधींनी उमेदवारी दिली तेच राहुल गांधी एवढे विरोधात आहेत, अशा प्रकारची वक्तव्य करतायत, त्याची माफी राहुल गांधींनी मागावी.